Welcome students. In this video lecture, we will study the remaining articles of the topic magnetic materials. आता अगोदरचं जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते आर्टिकल स्टडी केलेले आहेत. तर पहिलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे तर m ऑर्बिटल इक्वल टू EVR डिवायडेड बाय 2 किंवा दुसरा कोणता फॉर्म्युला आहे m ऑर्बिटल इक्वल टू E कॅपिटल L डिवायडेड बाय ट्वाईस ME. ओके, आणि त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशोसाठी एक्सप्रेशन जे आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. मॅग्नेटिक रेशोसाठी कोणतं एक्सप्रेशन आहे तर E upon twice ME, E divided by twice ME, where E is the electronic charge and ME is the mass of that electron, mass of an electron. तुम्हाला परीक्षेमध्ये गायरोमॅग्नेटिक रेशोवरती तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं. कशा प्रकारे एक्झाम्पल विचारलं जातं? कॅल्क्युलेट दी गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इफ ईच व्हॅल्यू दिलेली असेल अँड स्मॉल ME दॅट मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यूसुद्धा जर दिली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करू शकता. त्याचं SI युनिट आहे कूलम पर kg. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकलसुद्धा स्टडी केलेला आहे बोर मॅग्नेटॉन. आता हा जो बोर मॅग्नेटॉन जो आहे त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला बघितलेला आहे. कोणता आहे फॉर्म्युला तर m ऑर्बिटल 1 और त्याला म्हटलं जातं बोर मॅग्नेटॉन इज इक्वल टू EH डिवायडेड बाय 4 पाय ME आणि त्याची व्हॅल्यू किती येते 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. आता त्याच्यानंतर लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर व्हॉट इज स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर जसा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यामुळं इलेक्ट्रॉनला कोणता मोमेंटम असतो तर अँग्युलर मोमेंटम, ज्याप्रमाणे आपण ह्या डायग्रॅममध्ये वरच्या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला इथं दिसतंय डायग्रॅममध्ये ह्या L हा तुम्हाला इथं दाखवलेला आहे. L म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटल मोशनमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळं L हा काय आहे तर त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम आहे आणि इलेक्ट्रॉनला अँग्युलर मोमेंटम असल्यामुळं इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतो. इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतो. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन हे दोन्ही कसे असतात अपोजिट डायरेक्शनमध्ये. ओके, आता जसा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो तसाच इलेक्ट्रॉन हा स्पिनिंग होत असतो. स्पिनिंग मोशन म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन हा स्वतःच्या ॲक्सिसभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरत असतो आणि इलेक्ट्रॉन हा स्वतःभोवती फिरत असल्यामुळं इलेक्ट्रॉनला स्पिन अँग्युलर मोमेंटम असतो आणि ह्या स्पिन अँग्युलर मोमेंटममुळं इलेक्ट्रॉनमध्ये स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय होते तयार होते, जी MS या नोटेशननी दाखवलेली आहे. आता ज्यावेळेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉनवरती ॲप्लाय केलं जातं त्यावेळेस S आणि MS ह्या दोन्ही ज्या डायरेक्शन्स आहेत म्हणजे स्पिन अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आणि स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही कशी असते एकमेकाला अपोजिट असते. डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं पहिल्या डायग्रॅममध्ये काय दाखवलेलं आहे तर व्हेन इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इन दॅट केस एकतर S जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर MS हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जसा M ऑर्बिटल हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो आणि कॅपिटल L हा त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो त्याचप्रमाणे इथंसुद्धा स्पिन अँग्युलर मोमेंटम हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणून त्याचा स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि जर स्पिन अँग्युलर मोमेंटम हा जर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कसा असतो अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. आणि इलेक्ट्रॉनचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा किती येतो तर इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट प्लस
इलेक्ट्रॉनचा स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनला ऑर्बिटल मोशनमुळं जो काही मॅग्नेटिक मोमेंट येणार आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आणि स्पिन मोशनमुळं जो काही मॅग्नेटिक मोमेंट येणार आहे त्याला म्हणतो आपण स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. ह्या दोन्हीची ॲडिशन जर घेतली तर तुम्हाला काय मिळणार आहे? रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द ॲटम मिळेल. ओके, रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट इलेक्ट्रॉन ऑर ॲटम हे तुम्हाला मिळणार आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे तर एक्सप्लेन रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन ॲटम विथ द हेल्प ऑफ पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. म्हणजे पाउलीज इज द नेम ऑफ द सायंटिस्ट आणि या सायंटिस्टनी जे काही पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल जे आहे जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. आता पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजेच काय तर हे जे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल ॲटमच्या स्टेटशी रिलेटेड जे काही व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबलवरती डिपेंडंट असणार असं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे. आता कोणतं आहे बघा तर दी स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज डिफाईन्ड विथ दी सेट ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी स्टेट असते म्हणजे इलेक्ट्रॉन हा कुठं प्रेझेंट असेल, कोणत्या शेलमध्ये असेल. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे इलेक्ट्रॉन हा फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल का सेकंड ऑर्बिटमध्ये असेल किंवा कोणत्या सबशेलमध्ये असेल किंवा कोणत्या ऑर्बिटल मोशनमध्ये कोणत्या प्रकारची ऑर्बिटल मोशन कवर केली जाते. हे जे काही आहे इलेक्ट्रॉनच्या बाबतीत त्याला म्हटलं जातं स्टेट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. द स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज डिफाईन्ड विथ अ सेट ऑफ क्वांटम नंबर. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची जी स्टेट आहे ती स्टेट इथं खाली दिलेल्या 4 क्वांटम नंबर वापरून काय केली जाते? डिफाईन केली जाते. ओके, आता हे 4 क्वांटम नंबर्स कोणकोणते आहेत तर पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे स्मॉल एन. त्याला आपण म्हणतो पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट त्याला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता सेकंड आहे ॲझिम्युथल क्वांटम नंबर किंवा त्याला म्हणतात अँग्युलर क्वांटम नंबर जो स्मॉल एल असेल. ओके, अँग्युलर क्वांटम नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर M1 आणि फोर्थ आहे स्पिन क्वांटम नंबर MS. तर ह्या चारी काय करतात तर इलेक्ट्रॉनची स्टेट जी आहे ती स्टेट काय करतात? देतात, स्टेट रिप्रेझेंट करतात. तर अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणजे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतं तर नो टू इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव दी सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे एका ॲटममध्ये असे 2 इलेक्ट्रॉन्स कधीही असत नाहीत की ज्या 2 इलेक्ट्रॉन्सना हे चारीच्या चारी जे काही क्वांटम नंबर्स आहेत ते सारखेच असतील. म्हणजेच काय तर 2 इलेक्ट्रॉन्स असे असतील की ज्यांना 3 क्वांटम नंबर सारखे असतील म्हणजे N सेम असेल, L सेम असेल आणि M सेम असेल परंतु MS सेम असणार नाही किंवा L सेम असेल, M सेम असेल, MS सेम असेल पण N सेम असणार नाही. ओके, आता पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल कोणतं आहे तर फक्त एवढंच कोणतं नो टू इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम कॅन हॅव दी सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स N, L, M अँड MS. इथंपर्यंत पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे संपलेलं आहे. रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी सेम